ना त्यांनी एक सभा घेतली, ना प्रेस कॉन्फरन्स, ना कुठे टीव्ही डिबेट, ना कुठला इंटरव्ह्यू, कुठल्या पेपरमध्ये नाव नाही, फोटो नाही, कुठल्या टीव्हीवर साधं व्हिज्युअलही नाही. तरीही या नेत्यानं भाजपचं सगळ्यात मोठं स्वप्न साकारलं. भाजपचा झेंडा पश्चिम बंगालमध्ये लावला. विजयानंतरही हा माणूस कुठे दिसला नाही. कुठे जल्लोष नाही, कुठे गुलाल नाही, कुठे मीडियावर क्रेडिट वॉर नाही. ॲक्च्युअली हा माणूस कोण, ज्यानं बंगाल जिंकवलं हेच कुणाला माहिती नाही. तुम्ही म्हणाल की हे काय कोड आहे, तर त्या कोड्याचं नाव आहे सुनील बन्सल. वय वर्ष 57, मूळचे राजस्थानचे. 80च्या दशकात अभाविपाशी जोडले गेले आणि त्यानंतर केवळ एकाच ध्येयानं काम करत राहिले. पण बंगाल जिंकल्यानंतर मीडिया असो की राजकीय वर्तुळ, सगळीकडे सुनील बन्सल नावाचा डंका वाजतोय. नमस्कार, मी अभिजित करंडे. सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुनील बन्सल हा चेहरा भाजपमधला सगळ्यात पॉवरफुल चेहरा आहे. ते कुठल्याही क्षणी अमित शहा किंवा नरेंद्र मोदींशी थेट बोलू शकतात. शहा आणि मोदी दोघंही बन्सल यांनी दिलेला सल्ला कानाआड करू शकत नाहीत. त्याचं कारण आहे बन्सल यांचं नेटवर्क आणि ग्राउंडवर्क. या दोन्ही गोष्टी बन्सल यांचा स्ट्रॉंग पॉईंट आहेत. त्यामुळंच बंगाल जिंकण्याचं जेव्हा मनोमन भाजपनं ठरवलं, तेव्हा अमित शहा यांनी त्याची पूर्ण जबाबदारी सुनील बन्सल यांच्यावर दिली. बन्सल गेल्या 3-4 वर्षांपासून बंगालच्या मैदानात तळ ठोकून होते. बंगाली माणसाची अस्मिता, त्याची संस्कृती, त्याचा राजकीय कल आणि त्याचा प्रभाव, त्याची नस बन्सल यांनी पकडली. बंगालमध्ये घराघरात पोहोचल्याशिवाय परिवर्तन शक्य नाही हे त्यांनी ताडलं. जर घराघरात जायचं तर कार्यकर्त्यांचं नेटवर्क पाहिजे. त्यासाठी भाजपकडे कार्यक्रम पाहिजे आणि तो राबवणारा नेता पाहिजे, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. सुवेंदू अधिकारी, दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल अशा नेत्यांसकट सुनील बन्सल यांनी बंगाल अक्षरशः पिंजून काढायला सुरुवात केली. लीडर आणि केडरमध्ये नीट कोऑर्डिनेशन असल्याशिवाय विजय शक्य नव्हता. त्यामुळंच यावरही बन्सल यांनी मोठं काम केलं. SIRची प्रक्रिया सुरू होण्याआधीच आणि लोकसभेला सामोरं जाण्यापूर्वी बंगालमधल्या 80,000 बूथवर ॲक्टिव्ह एजंट नेमले आणि ते काम करत होते. ते रोज हेडक्वार्टरला रिपोर्ट करत होते. त्यामुळे 2026ला इलेक्शनचं रणशिंग फुंकण्याआधी त्यांनी बंगालमधल्या अस्वस्थतेला खतपाणी घातलं होतं. बंगालमध्ये उद्योग नाहीत, नोकऱ्या नाहीत, मोठं मायग्रेशन, त्यात गरिबी आणि या सगळ्यावर कडी म्हणजे सत्ताधाऱ्यांची दादागिरी. त्या विरोधात सुनील बन्सल यांनी स्ट्रॅटेजी आखली आणि लोकांमध्ये TMC आणि ममतांविरोधात रोष निर्माण होईल असं कॅम्पेन राबवलं. बंगालमधल्या M फॅक्टरवर काम केलं. महत्त्वाचा फॅक्टर आहे. मुस्लिम, महिला आणि मैतू अर्थात तिथली कास्ट आहे की जी लोअर कास्ट आहे. आता हिंदुत्वाचा नारा देऊन त्यांनी मुस्लिमांना आयसोलेट केलं. हा पहिला एम झाला. महिलांना RG कार मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचाराची आठवण करून देऊन तुमची सुरक्षा धोक्यात असल्याची जाणीव करून दिली, ती दृढ केली. त्यांच्या मनामध्ये राग आणि चीड निर्माण होईल अशा पद्धतीचं कॅम्पेन रावलं. हा झाला दुसरा. खतपाणी घातलं. भ्रष्टाचार आणि नोकर भरतीतला घोटाळा त्यांनी तरुणाईच्या उठावर आणला, ज्यामुळे लोकांमधली नाराजी वाढली. आणि या सगळ्या पुढे जाऊन SIR प्रक्रियेत पक्षासाठी महत्त्वाची असलेली वोट बँक तुटणार नाही याचीही काळजी घेतली. बंगालमधल्या प्रचारावर नियंत्रण ठेवलं. रिसोर्सेस अर्थात संसाधनं अर्थात गरजेची साधनं नीटपणे नेते आणि कार्यकर्ते आणि मतदारांपर्यंत पोहोचतील याची सुद्धा काळजी घेतली. मोदी, शहा, योगी यांच्या सभा कुठे लावायच्या, त्यात कुठले मुद्दे चर्चेला आले पाहिजेत, त्याच्या हेडलाईन्स काय झाल्या पाहिजेत, सोशल मीडियापासून ते TV आणि पेपरपर्यंत कशा पद्धतीनं त्यावर बोललं गेलं पाहिजे यावर बारीक लक्ष ठेवलं. 10 राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना मैदानात उतरवलं. कॅबिनेट मंत्री, प्रदेशाध्यक्ष, महिला नेत्या आणि त्या पुढे जाऊन सोशल मीडिया आणि डोअर टू डोअर प्रचार, हा सगळा गेम सुनील बन्सल यांनी बसवला. ममता हरल्यात. त्यांना सुवेंदू आणि अमित शहा यांनी हरवल्याचं TV सांगतो. पण वास्तवात सुनील बन्सल आपलं काम फत्ते करून शांत बसलेत. बन्सल यांचं ट्रॅक रेकॉर्ड ही जबरदस्त आहे. जेव्हा अमित शहा अध्यक्ष झाले तेव्हा बन्सल यांच्यावर UPची जबाबदारी देण्यात आली. बन्सल म्हणजे अमित शहा यांचे विश्वासू साथीदार. बन्सल यांनी 80 पैकी 73 जागा जिंकून दिल्या. पन्ना प्रमुख आणि मेरा बूथ सबसे मजबूत अशा घोषणा त्यांच्याच कल्पनेतून आल्यात. 2014च्या यशानंतर म्हणजे UPतल्या यशानंतर त्यांना संघटन सचिवपदी नियुक्त केलं गेलं. त्यानंतर झालेल्या 2017च्या UP विधानसभा, 2019च्या UP लोकसभा
आणि 22च्या UP विधानसभेच्या विजयाचे शिल्पकार केवळ सुनील बन्सल आहेत याची जाणीव भाजपच्या सगळ्या नेत्यांना आहे. 2022ला अँटी इन्कम्बन्सी असतानाही बन्सल यांनी कमाल करून दाखवली होती. बन्सल नसते तर योगींचं सत्तेत रिटर्न येणं कठीण होतं असं बोललं जातं. 2022 नंतर बन्सल यांना दिल्लीत आणण्यात आलं. त्यांची सरचिटणीसपदी बढती झाली. त्यांच्याकडे ओडिशा, तेलंगणा, बंगालची जबाबदारी देण्यात आली. बन्सल UPतून गेले आणि 2024ला म्हणजे लोकसभेला UPतून लोकसभेच्या जागा थेट 33वर घसरल्या. पण तिकडं ओडिशामध्ये बन्सल यांनी 21 पैकी 19 जागा जिंकून भाजपचा तराजू फिक्स केला. तेलंगणात 8 जागा जिंकून आपली ताकदी सिद्ध केली. बन्सल यांना भाजपात इलेक्शन इंजिनियर म्हणून ओळखलं जातं. आता इलेक्शन्स केवळ भाषणांचा खेळ राहिलेला नाही आहेत, तर त्या नियोजनाचा मेळ राहिलेला आहे. ज्याच्या पक्षात सुनील बन्सल यांच्यासारखे तगडे निष्ठावंत आहेत तेच पक्ष आता सत्तेच्या बाबतीत श्रीमंत आहेत. सुनील बन्सल यांनी आपलं काम केलेलं आहे. सुनील बन्सल जे आहेत त्यांचा बोलबाला आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत बघायला मिळतोय. पण ज्या वेळेला ममतांनी तिकडे शड्डू ठोकलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण राजीनामा देणार नाही असं म्हटलेलं आहे, त्यावेळेला दुसरी बाजू जी आहे की सुनील बन्सल यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंगालच्या तळागाळामध्ये केलेलं काम भाजपच्या किती मदतीला आलं आणि त्याचा तोटा ममतांना, तृणमूलला कसा झाला हे सुद्धा विसरता येणार नाही. त्यामुळं सुनील बन्सल यांच्यासारखी ताकद आपल्या पक्षात असावी हे स्वप्न प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचं असलं तर त्यात वावगं नाही आहे. तुमची काही मतं असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय. पाहत रहा मुंबई तक.